हाय हॅलो नमस्कार. आज जरा सुट्टी घेतली तर म्हटलं थोडंसं आज सुट्टी आहे तर दोघांना पण सुट्टी म्हटलं मग थोडं सामान भरून येऊया म्हणून जरा आवरायला घेतले. माझं आवरायला घेत असताना रुद्र माझा खेळत होता पण माझं मला पटपट आवरायचं होतं कारण हे जरा थोडेसे बाहेर गेले होते. 10 मिनटं त्यांनी सांगितलं होतं की मी 10 मिनटात येतोय, तू तुझं आवरून घे. मी सगळे कपडे वगैरे धुवून सगळं आवरून माझं स्वतःच आवरत होते. माझं आवरणं म्हणजे जास्त काय नसते, एकतर आपला सिंपल एखादा ड्रेस घालणं, थोडंसं पावडर लावणं, लिपस्टिक लावणं आणि थोडासा एक छोटासा गंध लावणं, बस केस विंचरणं, एवढंच माझं आवरणं असतं. खूप जास्त कधी तर म्हणजे कधी साडीच घातली तर खूप सारं तेव्हा थोडंफार. आणि बघा तुम्ही सिंपलमध्ये कसं दिसतं आणि मला जितकं साधं असेल ना तितकं जास्त साधं आवडतं. तर बऱ्याच जणांना साधं राहणं नाही आवडत, टिकली नसते, काही लोकांना फॅन्सी आवडतं. माझ्या हृदयाला पण हा छोटा गंध त्याचा काळा. अशा पद्धतीने रेडी झालं. रेडी म्हणजे काही नसते माझं एकदम सिंपल. तर आम्ही पोहोचले विजय सेल्समध्ये. तर तुम्ही बघू, तुम्हाला सांगते मी पुढं काय घ्यायला आलं. आणि तुम्हाला माहितीच आहे समस्तीकर कुठे कुठेच नाही. खाली चल. मला असं वाटतं कोणतेच लहान लेकरं शांत बसत नसते. हा मी खाली थांबलोय तुझं कुठं डोकं बोलतोय. तर हा वरती पण पायऱ्यातून आला, पण तिथून त्या काचेच्या ह्यातून खाली डोकतोय, वर बघतोय. आणि कुणी कस्टमर जर पायऱ्या उतरून खाली असते ना तर ह्याला असं वाटतं की मलाच पकडतो, नो 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 त्यांना करत राहतो. म्हणजे हा अगोदरच घाबरत बसतो. विजय सेल्समधून एक वस्तू घेतली आम्ही जी की आम्हाला दिवाळी ऑफरसाठी चांगली भेटली. आणि मला वाटतं माझं ड्युटीमुळं खूप सारी परेशानी काय घरचं काम करायचं, रुद्राला बघायचं, घरी परत स्वयंपाक वगैरे करायचं, कपडे घ्यायचे, सगळंच काम. वस्तू घेतली आणि डिमार्टला चालू केलं. आणि पुण्यातलं सगळ्यात महागडे कल्याणनगर म्हणजे कोरेगाव पार्क. तर आम्ही कल्याणनगरलाच जातो डिमार्टला, कारण विश्रांतवाडीवरून कल्याणनगर जवळ पडतं. बाकीच्या डिमार्टला नाही जाऊ शक्यतो कारण हे जरा थोडंसं आमच्या आवाक्यात आहे, आमच्या जवळ असते. आलो डिमार्टला, त्यांनी गाडी पार्क केली ते बघा तिथल्या साईडला गाडी पार्क करतात. आणि त्याच्यानंतर आम्ही जातो आतमध्ये, ट्रॉली वगैरे घेते, चेक करतो. आणि त्याच्यानंतर मी बाकीचा ब्लॉग व्हिडिओ काय शूट केले नाही कारण सारी गडबड असल्यामुळं आणि हौशी नाही की बाबा प्रत्येक गोष्टीला माझा बी कोणी व्हिडिओ काढत किंवा मी पण व्हिडिओ काढत असं. त्यामुळे पहिले सामान भरून आपलं निघायचं पडलेलं होतं. रुद्राला त्या ट्रॉलीमध्ये बसवलं कारण तो सारे कमी सोडलं तर काहीच घेणार नाही. तर मिनी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट्स करून सांगा कसा वाटला ते. आणि थँक्यू. मिनी ब्लॉग संपला.